तर आपले सर्व पत्रकार नागपूर विधिमंडळ अधिवेशनाला असताना आपणाला या ठिकाणी बोलावलेलं आहे. त्यामुळे बरेचसे मंत्रालयामध्ये विधिमंडळामध्ये असणारे पत्रकार सगळे नागपूरमध्ये आहेत. तरी जे मुंबईमध्ये पत्रकार आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि एक तर जगामध्ये सातत्यानं अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे आणि अनेक वेळेला आम्ही भूमिका मांडलेली आहे की आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा. विश्वामध्ये शांतीचा संदेश हा पोचला पाहिजे आणि मानवाला जर शांततेनं जगायचं असेल तर हिंसाही थांबली पाहिजे. युद्धामध्ये अनेक लोकांचा मृत्यू होत असतो आणि ही सगळी परिस्थिती बघून एक तर रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाट्यावरून शाक्य आणि गोली यांच्यामध्ये फार मोठा वाद होता आणि ही सगळी नदी आमचीच नदी आहे, हे सगळं पाणी आमचंच आहे, अशी भूमिका दोघांची होती. पण सिद्धार्थ यांचं म्हणणं हे होतं की पाणी आपण वाटून घेतलं पाहिजे. प्रत्येकाला पाणी पिण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपली ॲग्रिकल्चरला पाणी देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपण पाणी वाटून घेतलं पाहिजे. परंतु दोघे ऐकायला तयार नव्हते आणि दोघे युद्धासाठी तयार होते. त्यामुळे मानवजातीमधला जो मनातला अहंकार आहे हा कुठंतरी संपवावा. समाजामध्ये जी विषमता वाढलेली आहे ती कुठंतरी संपुष्टात आणावी आणि त्यासाठी एक तत्वज्ञान शोधलं पाहिजे. म्हणून राजाच्या पोटी जन्माला आलेल्या सिद्धार्थांनी गृहत्याग केल्याचा इतिहास आहे. आणि बिहारमधल्या बोधगया या ठिकाणी ते अनेक दिवस तपश्चर्या करत बसले आणि त्यांना ज्ञानप्राप्ती जी झाली ती बुद्धिझमच्या माध्यमातून सगळ्या जगासमोर आलेली आहे. एक तर एक काळ असा होता की सम्राट अशोकाच्या नंतर सम्राट अशोकाने कलिंगाचं युद्ध जिंकलं. कलिंगा हा जो प्रदेश होता हा भुवनेश्वर पासून 14-15 किलोमीटरवर आहे आणि त्या ठिकाणी सम्राट अशोकाने असं युद्ध जिंकलं की त्या ठिकाणी मांसाचा चिखल झाला होता आणि रक्ताच्या नद्या वाहत होत्या. म्हणजे अशा पद्धतीचा इतिहास आपण वाचलेला असेल. आणि एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर सम्राट अशोक हे अस्वस्थ झाले आणि या विजयाला काय अर्थ नाही असं त्यांच्या मनामध्ये आलं आणि म्हणून आपण आता युद्ध करता कामा नये म्हणून ते एका नव्या विचाराच्या शोधामध्ये राहिले आणि त्यांना तथागत गौतम बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे शांततेवर आधारलेलं, समतेवर आधारलेलं, मानवतेवर आधारलेलं, प्रज्ञाशील करुणेवर आधारलेलं, बहुजन हिताय बहुजन सुखायची भूमिका मांडणारं डेमोक्रॅटिक अशा पद्धतीचं जे वैज्ञानिक सायंटिफिक तत्वज्ञान आहे ते स्वीकारण्याचा निर्णय सम्राट अशोकाने घेतला. आणि आपल्याला माहीत आहे की सारनाथमध्ये तथागत गौतम बुद्धाने ज्या 5 भिक्खूंना दीक्षा दिली सुरुवातीला तर ते 5 भिक्खू ब्राह्मण समाजाचे होते. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा जो 4 वर्ण आपल्या देशामध्ये होते. तर त्यानंतर हा जो बुद्धिझम आहे हा आशिया खंडातल्या अनेक देशामध्ये जाऊन पोचलेला आहे. श्रीलंकेमध्ये, कंबोडियामध्ये, जपानमध्ये, चायनामध्ये, व्हिएतनाममध्ये, तैवानमध्ये अशा अनेक देशामध्ये बौद्ध धम्म जाऊन पोचलेला आहे. आणि भारतामध्ये तयार झालेलं तत्वज्ञान, भारतामध्ये निर्माण झालेला जो धम्म आहे हा धम्म अनेक ठिकाणी जाऊन पोचलेला आहे. आज अमेरिकेमध्ये आणि अनेक देशामध्ये बुद्धाला मानणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात.
आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की एक काळ असा होता की 2500 वर्षापूर्वी सम्राट अशोकानंतर सारा देश बुद्धिस्ट होता. सगळ्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या सगळ्याच लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि सारा भारत हा बौद्धमय होता. पण नंतरच्या काळामध्ये जे सायंटिफिक तत्वज्ञान काही लोकांना आवडलं नाही आणि माननीय शंकराचार्यांनी जे तामिळनाडूत होते त्यांनी हिंदू धर्माची स्थापना केली आणि नंतर लोक बरेच आपले देशातले बुद्धिस्ट होते ते हिंदू झाले. मोगलीत आल्यानंतर जे हिंदू होते ते मुस्लिम झाले. इंग्रज इथं आले 150 वर्ष राहिले त्यावेळेला आपल्या देशातले हिंदू जे होते ते ख्रिश्चन झाले. त्यामुळे या देशात राहणारे जे सर्व धर्माचे लोक आहेत ते मूळ इंडियन आहे, ते बाहेरून आलेले लोक अजिबात नाही. त्यामुळे एक तर आज आम्ही जी बौद्ध धर्म परिषद ठेवलेली आहे, विश्वात शांती व्हावी, युद्ध जे आहे ते युद्ध थांबावं. इस्रायल आणि हमासच्या युद्धामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झालेला आहे, अनेक लहान बालकांची हत्या झालेली आहे आणि त्यामुळं हे कुठंतरी आता गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे. त्यामुळे याच्यातून मध्यम मार्ग काढण्यासाठी काय आपण प्रयत्न करणार आहोत की नाही, तर त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. जगाचा त्या राष्ट्रांवर काहीतरी दबाव असला पाहिजे. कुणी उठावं आणि युद्ध करावं अशा पद्धतीची परिस्थिती आज झालेली आहे आणि दुसऱ्या महायुद्धानंतर मला वाटतं हे युद्धाची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि इनोसंट लोकांची हत्या होत आहे. एक तर युद्ध जे आहे युद्ध सैनिकांमध्ये युद्ध व्हायला हरकत नाही, पण त्यामध्ये नागरिकांचा मृत्यू होणं योग्य नाही आणि ही अत्यंत अमानवी अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला पाहिल्यानंतर आम्ही ठरवलं की मुंबईसारख्या रेसकोर्स मैदानावर ज्या ठिकाणी रेस तर घोड्यांची चालते पण त्या ठिकाणी विश्वशांतीची रेस चालली पाहिजे, त्या ठिकाणी समानतेची रेस चालली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी 16 डिसेंबर ही जी तारीख आहे ही मुंबईमध्ये रेसकोर्स मैदानावर मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि कर्नाटक आहे, आंध्र आहे अशा राज्यातल्या लोकांना जवळ पडेल अशा मुंबईमध्ये एक जवळजवळ लाखो लोकांचा 10, 20, 25 लाख लोक जमतील म्हणून त्यावेळेला त्यांनी रेसकोर्स मैदान बुक केलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकर लाखो लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये दीक्षा समारंभ होणार होता. पण 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, त्यांचा डेथ झाला आणि त्यामुळे तो कार्यक्रम होऊ शकला नव्हता. म्हणून आम्ही ते ठरवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म दीक्षा समारोह समिती स्थापन केली आणि मला या सगळ्या आमच्या आदरणीय भिक्खूंनी कार्यकर्त्यांनी माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवलेली आहे. समितीच्या अध्यक्षपदाची माननीय राहुल बोधीजी त्याचे कार्याध्यक्ष आहे, ते ऑल इंडिया भिक्खू संघाचे ते अध्यक्ष आहेतच आहेत. पण चेंबूरमध्ये त्यांचं एक चांगलं बुद्धविहार आहे, त्या ठिकाणी एक चांगली बिल्डिंग आहे आणि तिथं मेडिटेशन वगैरे सातत्यानं चाललेलं असतं. त्या ठिकाणी ते हॉस्टेल इथं चालवतात. तर ते या आमच्या समितीचे कार्याध्यक्ष आहेत. कल्पनाताई सरोज या पद्मश्री आहेत. त्यांनी कमानी कंपनी जी आहे म्हणजे कमानी कंपनी जी आहे त्या कमानी कंपनीचे मालक होते, त्यांचा आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचा फार जवळचा संबंध होता. रामजीभाई कमानी रामजीभाई कमानी त्याचे मालक होते आणि ती कमानी कंपनी जी आहे ही प्रतिष्ठित असणारी त्या काळातली मोठी कंपनी होती. ती कंपनी कल्पना सरोज यांनी ती घेतली आणि अनेक लढे देऊन अनेक कोर्टामध्ये वगैरे जाऊन त्यांनी ती कंपनी आपल्या ताब्यामध्ये घेतली
आणि त्यांचं हे कमानी कंपनीचं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की नवाब मलिक यांच्यावरती जे काही आरोप लावण्यात आलेले होते ते आरोप सिद्ध झालेले आहेत. पण सत्यता अशी आहे की हे सगळे प्रकरण जे आहे नवाब मलिकांचं ते कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे. असं असताना एक जबाबदार आमदार असं म्हणतात की नवाब मलिकांचे आरोप सिद्ध झालेले आहेत. प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीत वेगळा न्याय आणि नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा न्याय भाजप सरकार करत आहे. कुणावरती अन्यायाचा विषय नाही आहे. म्हणजे आता नवाब मलिक हे जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. नवाब मलिक यांच्यावरती बरेचसे आरोप आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीने आणि देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेलं आहे की त्यांना आम्ही आमच्या महायुतीमध्ये घेणार नाही. आणि त्या संबंधामध्ये माननीय अजित पवार यांनी निर्णय घ्यावा. म्हणजे ते त्यांच्या बाजूने आहेत की काय त्यांचा तो इंटरनल विषय आहे. पण महायुतीमध्ये त्यांना घेऊ नये अशी भूमिका त्यांची आहे आणि त्यामुळं तो काय करायचं ते पाहतील. पण सर प्रफुल्ल पटेलांच्या वरती पण असे आरोप आहेत इक्बाल मिर्चीचे, पण त्यांच्या बाबतीत मात्र भाजपशी भूमिका घेताना दिसत नाही. नाही, प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप आहे. पण प्रफुल्ल पटेल काही जेलमध्ये गेलेले नाही आहे. त्यामुळं प्रफुल्ल पटेल यांच्यावर असे ॲलिगेशन्स आहे. पण फक्त ॲलिगेशन आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय करणं योग्य नाही. तर तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? नवाब मलिक यांना महायुतीचा भाग असावा की नसावा? तुमच्या पक्षाची भूमिका काय? नाही, आमच्या पक्षाची भूमिका ही आहे की जी आमची महायुती आहे, या महायुतीमध्ये BJP नंबर 1चा पक्ष आहे, ज्यांच्याकडे 103 आमदार आहेत. त्या 103 आमदारामध्ये त्यांच्याकडे 105 आमदार आहेत. त्यामधले 2 आमदार RPIचे म्हणून ते निवडून आलेले आहेत. ते BJPच्या सिम्बॉलवर निवडून आलेले आहेत. पण RPIला दिलेल्या तिकिटामधून ते निवडून आलेले आहेत. आणि त्यानंतर मग अजितदादांकडे काहीतरी 42-43 आमदार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अपक्षांसह 50 आमदार आहेत. तर ही जी आमची महायुती आहे, ही महायुती एकत्रितपणे लोकसभा इलेक्शनला लढेल आणि त्याच्यामध्ये सर्वांना जागा जर दिल्या जात असतील तर रिपब्लिकन पक्षाचा एक मोठा जनसमुदाय आहे, मोठा मतदार रिपब्लिकन पक्षासोबत आहे आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला 1-2 जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे आणि एकत्रितपणे महायुतीने इलेक्शनला लढावी आणि 42-43 तरी जागा निवडून आणाव्यात अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. आणि आम्ही सगळे एकत्रितपणे ताकदीनं लढलो तर नक्कीच आम्हाला 45 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. पण माझी भूमिका आहे की आम्हाला 43 जागा मिळाल्या तरी आम्ही समाधानी राहू आणि बाकीच्या 5 जागा आहेत त्या 5 जागा त्या ठिकाणी वाटून घ्याव्यात. पण बाकीच्या 43 जागा आहे आमच्या महायुतीच्या निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि आम्ही काय अजितदादांना आम्ही फोडले हा आरोप अत्यंत चुकीचा आहे. एकनाथ शिंदे यांना आम्ही काहीतरी आमच्याकडे आणलं हे अत्यंत चुकीचं आहे. स्वतःच ते आमच्यासोबत आलेले आहेत. 2.5 वर्ष त्यांची घुसमट होत होती आणि ते त्यांना ज्यावेळेला 40 आमदार त्यांच्यासोबत आणण्याच्या मध्ये यश आलं त्यानंतर त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही त्यांना आणलेलं नाही, ते स्वतः आमच्याकडे आलेले आहे. अजितदादांना आम्ही आणलेलं नाही, अजितदादांना सत्ता पाहिजे होती. अजितदादांना शरद पवारांच्या अनेक गोष्टी अमान्य होत्या आणि त्यामुळंच ते आमच्यासोबत आलेले आहेत. त्यामुळे आता आमची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे. आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे की सर्वात जास्त जागा महायुतीच्या आलेल्या आहेत आणि आता 3 राज्यामध्ये हे BJPचं सरकार, NDAचं सरकार आलेलं आहे. छत्तीसगडमध्ये विष्णू देव साय या आदिवासी समाजाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनवलेलं आहे. देशामध्ये नरेंद्र मोदी यांनी एकदा रामनाथ कोविंद हे शेड्यूल कास्टचे आणि आता आदरणीय द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजाच्या त्यांना राष्ट्रपती पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाण्याची भूमिका नरेंद्र मोदींची आहे. त्यामुळं आम्हाला प्रचंड अशा पद्धतीचं यश लोकसभेमध्ये मिळेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभा असू द्या किंवा लोकसभा असू द्या, RPIचे आपल्या पक्षाचे किती उमेदवार उभे राहतात? लोकसभा आणि विधानसभा आपण काही सीट मागणार आहात का?
हा, विधानसभा आणि लोकसभेमध्ये तर आमची 1 किंवा 2 जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. शिर्डीमध्ये एकदा मी हरलो होतो, तशी माझी राज्यसभा 2026 पर्यंत आहे. पण मला एक शिर्डीमध्ये लढण्यासाठी संधी द्यावी अशी भूमिका मी जे.पी. नड्डा यांच्या समोर मांडलेली आहे. त्यानंतर माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी माझं बोलणं पूर्वी झालेलं आहे. आणि त्यामुळं मला लोकसभेमध्ये मी 3 वेळा निवडून आलेलो होतो. त्यामुळं लोकसभेमध्ये निवडून यावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. माझी राज्यसभा 2026 पर्यंत आहे. पण जर मला लोकसभा लढण्याची संधी मिळाली तर शिर्डीमध्ये लढण्यासाठी मी उत्सुक आहे. आणि अजून एखादी जागा आम्हाला आरपीआयला मिळाली तर 2 जागा आरपीआयला मिळाल्या आणि त्या निवडून आल्या तर माझ्या पक्षाला राज्यामध्ये मान्यता मिळणार आहे. त्यामुळं बीजेपीच्या नेत्यांनी गंभीरपणे आता विचार करावा. मी माझ्या समाजातल्या काही लोकांचा विरोध असला तरी मी डेअरिंग करून मी तुमच्यासोबत आलेलो आहे आणि मी माझे मतदार तुमच्यासोबत मी आणलेले आहेत. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला हे महायुतीचं सरकार म्हणत असताना 3 पक्षाचं सरकार असं ते म्हणतात. ते बरोबर आहे की त्यामध्ये आमचा मंत्री नाही आहे. त्यामुळं एक तर आम्हाला आरपीआयला मंत्रिपद मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. दुसरा विस्तार करणं अडचणीचं असेल तर आमच्या एका मंत्र्याचा शपथविधी करावा आणि रिपब्लिकन पक्षाला जर त्यामध्ये संधी दिली तर येणाऱ्या दोन्ही निवडणुकांमध्ये दलित मतदार जे आहे ते मोठ्या संख्येनं महायुतीसोबत येतील. आता हे आहेतच, परंतु आरपीआयला एक मंत्रिपद मिळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि विस्ताराच्या वेळेला आम्ही विचार करू अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासमोर अनेक वेळेला सांगितलेली आहे. पण विस्तार होईल असं काय मला वाटत नाही आहे. फक्त आमचा एकट्याचा विस्तार करा अशी आमची मागणी आहे. नहीं, रिपब्लिकन पार्टी को जो मैंने बोला कि 1-2 सीट आरपीआई को लोकसभा की मिलनी चाहिए. बाद में विधानसभा की जो सीटें हैं, 10 सीटें तो आरपीआई को मिलनी चाहिए. 288 सीटें हैं. उसमें रिपब्लिकन पार्टी को 8 सीटें देने के बारे में विचार करना चाहिए. इसी तरह की हमारी मांग रहेगी. हम भी सीट आइडेंटिफाई कर रहे हैं और हमारे कार्यकर्ताओं को भी न्याय मिलना चाहिए, हमारी भूमिका है. हाँ, क्या कैबिनेट विस्तार में मंत्रिपद चाहिए. हाँ, तो नहीं, मंत्रिपद तो चाहिए, हमको तो बहुत चाहिए, लेकिन इतना कुछ मिलता नहीं है. लेकिन एक मंत्रिपद आरपीआई को मिलना चाहिए. हमने हमारी ताकत जितनी उतनी हमने मांग किया है और हमारा विस्तार होना तो बाजू में रह गया. अजय दादा का विस्तार हो गया और इसीलिए मतलब ये विस्तार रुक चुका है. तो हमको लगता है कि भाई आरपीआई को एक मंत्रिपद देने से पूरा समाज, गांव-गांव के लोग मेरे साथ है. मेरे पार्टी के लोग कितने एमएलए कितने एमपी उसे छोड़ दो, लेकिन किसको चुनकर देना है ये काम मेरे पास होता है. किसको हराने का है वो काम मेरे पास होता है. तो बैलेंसिंग पावर वाली हमारी स्ट्रेंथ है. इसीलिए हमें एकदम अवॉइड करना ठीक नहीं है. मैं तीनों पार्टी के नेताओं को मेरा निवेदन है कि रिपब्लिकन पार्टी का नाम आपने लेना चाहिए. रिपब्लिकन पार्टी, जब मैं कांग्रेस पार्टी के साथ था तब वहाँ सोनिया गांधी, शरद पवार और मेरा फोटो छपता था. वहाँ कांग्रेस पार्टी के लोग हमको बहुत मतलब ये करते थे. तो मैं अभी बीजेपी के साथ आया हूँ, शिवसेना के साथ मैं आया हूँ, राष्ट्रवादी कांग्रेस जो अजय है उनके साथ में आया हूँ. तो आरपीआई को ऐसा अवॉइड करना ठीक नहीं है. तीनों नेताओं को मेरा निवेदन है कि भाई आरपीआई को सत्ता में भागीदारी मिलनी चाहिए और हमारा समाज आपके साथ है. मोदी जी के नेतृत्व में हमारे समाज का पूरा भरोसा है और इसीलिए मतलब पूरे देश भर में मोदी जी का नाम चल रहा है. और जो जाओ ते काय सांगतो सर. तो मतलब ये जो मोदी जी ने जो भी काम किया है और संविधान बदलने की बात चलती है तो मैं उसमें इतना ही बताऊंगा कि देश का संविधान कोई भी नहीं बदल सकते हैं, लेकिन दलित समाज में गुमराह पैदा करने की कोशिश अब कांग्रेस और अपोजिशन की तरफ से होती है. जिस नरेंद्र मोदी जी ने संविधान को
बहुत ही अच्छी तरह मजबूत करने का निर्णय लिया है। नए संसद भवन को संविधान सदन इनाम दिया है। बाबा साहब के पूरे मेमोरियल पूरे किए, काम पूरे किए हैं। 26 नवंबर ये संविधान दिन पूरे देश भर में मनाने की अनाउंसमेंट मोदी जी ने की है। तो इसीलिए मुझे लगता है कि मोदी जी संविधान बदलेंगे ये बात सही नहीं है, और मैं संविधान की रक्षा करने के लिए वहाँ मैं बैठा हूँ। वहाँ संविधान बिल्कुल नहीं बदल सकता है। चलो ठीक है, चलो ठीक है, थैंक यू। आप सब लोग आए। हाँ, काय काय म्हणाले? धम्मदीक्षा कार्यक्रमासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांच्या कुटुंबियापैकी कोणाला बोलावलंय? अच्छा अच्छा, प्रकाश आंबेडकरांचे आमचे आदरणीय नेते आहेत, आमचे सिनियर लीडर आहेत, बौद्ध धर्माचे नेते आहेत, बाबासाहेबांचे नातू आहेत. तर त्यांना बोलवणे काही ते येणार नाही आहे, त्यामुळे त्यांना बोलवलेलं नाही आहे. म्हणजे ते येणार असते तर त्यांना बोलावलं असतं, पण ते काही येणार नाही आहे. आणि माझं आणि त्यांचा बरोबर माझे संबंध त्यांच्यावर अत्यंत चांगले आहेत. पण ते समजतात की माझ्यासोबत त्यांचा 36 आकडा आहे, पण असं काय नाही. तर त्यांना काय बोलवलेलं नाही आहे. म्हणजे आम्ही समिती बनवलेली जी आहे त्याच्यामध्ये बाकीच्या पॉलिटिकल नेत्यांना काय बोलावलं नाही आहे. पण सर्वांनी यावं असं आमचं आव्हान आहे. जर आले तर त्यांचं स्वागत आहे. ते जर स्टेजवर आले तर त्यांचं स्वागतही करू आणि त्यांना भाषण करायला आम्ही देऊ. जर माननीय प्रकाश आंबेडकर जर आले, माझा त्यांच्याशी वाद अजिबात नाही आहे. आणि मी बाबासाहेबांच्या घराण्याचा नेहमी आदर केलेला आहे आणि माझा त्यांना अजिबात विरोध नाही. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.